आणि आता एक महत्त्वाची बातमी वर्ध्यातून. वर्ध्याच्या भुगावमध्ये एका स्टील कंपनीमध्ये स्फोट झाला आणि या स्फोटात 18 मजूर जखमी झाल्याची माहिती मिळते. इवोतनीत मेटॅलिक स्टील असं या कंपनीचं नाव आहे आणि या कंपनीमध्ये हा स्फोट झालाय. जखमी मजुरांवर सावंगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अग्निशमन दलाचे अधिकारी इथं पोहोचलेले आहेत. त्यांच्याकडून या स्फोटानंतर लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश येताना दिसतंय. वर्ध्याच्या भुगावमध्ये स्टील कंपनीत हा स्फोट झालाय. याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी निलेश बंगाले यांच्याकडून. निलेश, हा स्फोट नेमका कसा झाला आणि आता सध्या काय स्थिती आहे? नक्कीच हिमाली, वर्धेच्या भुगाव येथील युनिट मेटॅलिक स्टील कंपनीमध्ये बॉयलरमध्ये हा ब्लास्ट झाल्याचं प्राथमिक माहितीमध्ये आपल्याला माहिती पडलेलं आहे. या घटनेमध्ये एकूण 18 मजूर जे अधिकृत पोलिसांकडून आपल्याला माहिती मिळालेली आहे त्यामध्ये 18 मजूर हे जखमी झालेले आहेत. त्याच्यापैकी 3 गंभीर आहेत, ज्यांना नागपूर इथे हलवण्यात आलेलं आहे. नागपूर इथे हलवण्यात आलेल्यांच्या पायाला, कोणाला हाताला कुठेतरी गंभीर अशी इजा आहे. या घटनेमध्ये बॉयलरमधून मेटल लिक्विड निघाल्याने मजूर जखमी झाल्याचा अंदाज आहे, असा वर्तवण्यात येत आहे. आणि जखमींना जे आहे सावंगी रुग्णालयात तात्काळ दाखल करण्यात आलेलं आहे. यामध्ये सर्व यंत्रणा कामी लागली असून अग्निशमन दलाची सुद्धा या यंत्रणा ठिकाणी कार्यरत आहे आणि पोलिसांचा सुद्धा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. धन्यवाद निलेश, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल.